करता का आमची आमची करता ना? मग आमचीला मीठ लागतं का? बोला बोला, लागतं का? आमचीला मीठ लागतं का? नाही रे, आमचीला नाही लागत, माणसाला लागतं. मी असलं तुम्हाला रातभर सांगू. मीठ कुणाला लागतं? बोला बोला, मीठ कुणाला लागतं? मीठ कुणाला लागतं? नाही, माणसाला बी नाही लागत, चवीला लागतं, चवीला. मृत्यू लोकीचं बोलणं उलट, या मृत्यू लोकीचा व्यवहार उलट, या मृत्यू लोकीतलं चालणं बोलणं वागणं सगळं उलट. त्यामुळे जीवाला दुःख आहे. इथला बाजार चुकला. जर सोनं घ्यायचं असेल तर तुम्हाला आणि मला सोन्याच्या पेटला जावं लागेल. कपडे घ्यायचे असतील तर तुम्हाला आणि मला कपड्याच्या बाजारात जावं लागेल. आपला बाजार चुकला. त्यामुळे तुमच्या आणि माझ्या जीवाला दुःख आहे. ऐकलं, आपलं बोलणं उलट आहे. किती बोलणं उलट आहे बघा. रस्त्याकडेला घर आलं तर किंमत वाढते का कमी होती? जोरात बोला, वाढते का कमी होती? वाढते. रस्त्याकडेला शेत आलं, किंमत वाढते का कमी होते? वाढते. आणि माणूस रस्त्यावर आला तर या मृत्यू लोकीचं बोलणं उलट. अजून ऐक, सगळे बोला, डॉक्टर चांगला पाहिजे का पेशंट चांगला पाहिजे? हे प्रश्न सोडून द्यायचे असतात. हे जर पेशंट चांगला असेल तर त्यानं डॉक्टरकडे जा कशा? ऐकताय ना सगळे? काही प्रश्न असे असतात ते सोडून द्यावे लागतात. अजून बोला, मिस्त्री चांगला पाहिजे का गाडी चांगली पाहिजे? हे प्रश्न तुम्ही डोकं लावायचं नाही, सोडून द्यायचे. अजून बोला, बुटात पाय का पायात बुट आहे? रात्रभर विचार करा, या प्रश्नाची उत्तरं सुटत नसतात. एमपीसी हे सगळे दुमकी झाले तरी सुटत नसतात. हे सोडून द्यायचं. बोला, या मृत्यू लोकीतला बाजार सुद्धा उलट आहे. या मृत्यू लोकीतलं बोलणं सुद्धा उलट आहे. देवाने नाक पुढं दिले का मागं दिले? जोरात बोला, पुढं दिले? कशाला दिले? नाकाचं काम श्वास घेणे नाही. ऐकताय का सगळे? नाकाचं काम श्वास घेणे नाही. मग नाकाचं काम हे वास घेणे. जगातला सगळ्यात महागडा सेन्सर आहे, त्याला काय म्हणतात? नाक. जगातला सगळ्यात महागडा सेन्सर आहे, त्याला काय म्हणतात? बोला, महिला मंडळ. समजा 80 वर्षाची म्हातारी अंगणात बसली आणि तुम्ही काहीतरी सुनबाईनं गॅसवर जाळलं. तिला काही व्हिडिओ कॉल येतो का? तिला काही मेसेज येतो का? पण 80 वर्षाची म्हातारी सांगते, सोनबाई जळलं जळलं. कळालं कसं? 80 वर्षाच्या म्हातारीचा नाकाचा सेन्सर खतरनाक. जागेला सगळे बसलेले, सावधरा. देवाने कुठे दिले? नाक नाही, हा चेक नाक आहे. नाक आहे, हा चेक नाक. देवाने पुढे दिले की नाही? पण इथलं वागणंच उलट आहे. बोला महिला मंडळ, देवाने जर नाक पुढे दिले, वास घाला दिले तर गजरा मागे घालायची गरज नाही. वास काय मागल्याने घ्यायचा का? अरे इथलं बोलणं उलट आहे, इथलं वागणं उलट आहे, इथलं सगळंच उलट आहे. आणि शेवट सांगू का, इथली भक्ती सुद्धा उलटी. कस काय महाराज? ऐका, इथली भक्ती किती उलटी आहे बघा. देवाला एक नारळ फोडता का? चांगला निघला तर देवाला किती? 5 तुकडे, नाही का? 5 तुकडे ठेवतो. जाताना देवाला म्हणतो 5 पोरीची लग्न होईल. देव काय तुझ्या घरचा गडी येवी? एका नारळाच्या 5 तुकड्यात तुझ्या 5 पोरीची लग्न करायची. पण असू दे, देव म्हणतो असू दे, माझंच लेकरं आहे. चांगला नारळ निघला तर 5 तुकडे देवाला, आणि तोच नारळ जर नासका निघला तर ते हुशार. माझ्या अगोदर सांगून जात आहे 8 नारळ ते म्हणलं असू दे, माझं लेकरं घाण करून गेलं जाऊ दे. कारण या जगात देवा एवढी माया, जगात म्हणतोय मी, जगात देवा एवढी माया माणसावर कुणी केली. कारण कोणती आई अशी जगात आहे आपल्या लेकरानं मांडीवर घाण केल्यावर मांडी कापते हो? आई अशी आई कुठली? आई मांडी स्वच्छ करेल आणि आपल्या लेकराला न्याय दे. बोला, देव सुद्धा तसाच म्हणला, असू दे, माझं लेकरं घाण करून गेलं जाऊ दे. देवाला वाईट नाही वाटलं. पण हाच गडी जसा बाहेर पारावर आला आणि पारावरच्या माणसाने विचारलं, रामभाऊ रोज नारळ घरी नेतो, आज नारळ कुठे येते? तो म्हणला पावला पावला. देव म्हणला
चांगला निघला की घरी नेतो आणि नाश्ता निघला की पावला म्हणतो. आपली भक्ती सुद्धा उलटी आहे. आणि या उलटी झालेल्या भक्तीला सरळ करण्याकरता स्वतः संत या मृत्यू लोकात येतात. बाबा काय येतात? उडते हे जण येतो कळवळा म्हणून या आपण सारखे करती काळ नाही काळवे दयालाही आपल्यासारखं करतात. आणि हे करण्याकरता या जगाला भक्तीचा नामस्मरणाचा रस्ता दाखवण्याकरता संत स्वतः मृत्यू लोकात आले. एका माणसानं प्रश्न केला, का हो महाराज आलात तुम्ही, पण कुठून आला? आम्ही वैकुंठवासी आम्ही वैकुंठवासी आलो याची कारण असे अन बोलिले जे आणि राणी भरलेल्या जगाला हिताचा रस्ता दाखवण्याकरता संत येतात. तुम्हाला आणि मला संपत्तीची गमेंड आहे. तुम्हाला आणि मला गुरं ढोरं बायका पोरं पैसा अडका याचा छंद लागलाय. पण आलेल्या सगळ्या माणसाला सांगतो, गड्या सावध रा रे, सावध व्हा. महाराज सांगतात ही वेळ पुन्हा नाही. त्यामुळे बसलेले सगळे मला जेवढा वेळ मिळाला तेवढा मिळाल्या वेळेच्या संधीचं सोनं केल्याशिवाय मी तुम्हाला सोडणार नाही. जागे का सगळे? मला मिळालेल्या वेळेच्या संधीचं सोनच करून जाणार. तुम्हाला मिळालेल्या वेळेची तुम्ही राग केली तरी चालेल. तुम्ही सुद्धा तुम्हाला मिळालेल्या वेळेची संधीचं सोनच करा. कारण वेळ अशी गोष्ट आहे, एक परिदेव तुम्हाला माफ करेल, पण वेळ कधी माणसाला माफ नाही करत. कस काय महाराज? कारण आहे का? वेळेला माहित नाही, वेळेला माहित नाही हा पखवाज आहे, वेळेला माहित नाही हा गायक आहे, वेळेला माहित नाही हा कीर्तनकार आहे, वेळेला माहिती नाही, वेळेला माहित नाही आमदार आहे, वेळेला माहित नाही हा खासदार आहे, आणि वेळेला माहित नाही ह्यो सगळ्याचा बाप आहे. वेळ कुणाला माफ करत नाही. यदा कदाचित कीर्तन झाल्यानंतर मी खाली उतरत असताना मला पाठीमागून फोन येऊ शकतो. आता कीर्तनात होते त्यातले 4-5 जण बोला येऊ शकतो की नाही? कानाला गोड वाटत नाही, ऐकायला बरं वाटत नाही, पण घडू शकतं का नाही? असं घडू शकतं. तुम्ही अनुभवलेली माणसं, कधीही काहीही घडू शकतं. कदाचित तुम्हालाही माघारी फोन येऊ शकतो. आता ज्यांचं कीर्तन झालं त्यांची गाडी पुलावरनं खाली गेली आणि महाराज बरं वाटत नाही ऐकायला, पण माघारी फोन येऊ शकतो. तसं नाही कळत. साधं सांगतो बघा, तुमच्या माझ्या छातीतनं कळ आली तर आपली ॲम्ब्युलन्स खाली महाडला सुद्धा पोचणार. कशाचा गर्व आहे रे माणसाला? तुम्हाला आहे कशाचा गर्व? पैशाचा, बंगल्याचा, गाडीचा आहे कशाचा? जरा तुमचा डेपो खाली येऊ द्या, जरा जरा खाली या. संपत्ती झाडाच्या सावलीसारखी आहे. सकाळी असेल रे, दुपारी नसेल, दुपारी असेल, संध्याकाळी नसेल. म्हणले संपत्ती आली म्हणून हुरळून जाऊ नका रे. देवाच्या पायापाशी लीन व्हायला ये शिका. आलेल्या सगळ्या माणसाला सांगतो, 2 गडे एवढे या जगात कुणीच कमीवलं नाही. जगातली नावं सांगतो, जगातली, गावातली, देशातली, राज्यातली नाही सांगत. ऐका ऐका, त्या जगातलं 2 गडे आहेत, त्यांची गावं सोन्याची. कीर्तन ऐकताय का? एकाचं नाव आहे रावण आणि एकाचं नाव आहे देव.
अरे जो रावण आहे त्याची लंका सोन्याची रे, पण कामाला काहीच नाही आली. ज्याची लंका सोन्याची होती त्याची बुडाली. या दोघांचं टिकलं नाही, मग आपलं टिकायचं. आपलं काय आहे खिरीत खराटा आपल्याकडे काय आहे? आपल्याकडे काही शिल्लक नाही. कीर्तनाला आलेल्या सगळ्या माणसाला सांगून जातो म्हणून सावध राहते, कधीही कवाही जावं लागेल. हे कोण दिवस येईल कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा बरवसा. हे नाही देहाचा बरवसा, नाही देहाचा बरवसा. आलेल्या सगळ्यांनी ऐकून जा. छातीतनं कळ आली तर आपल्या अँब्युलन्स खाली माडला सुद्धा जाणार, आणि एखाद्याची गेलीच तर तिथं गेल्यावर आपण पहिली उचकी देणार. डॉक्टरला आपण विचारणार आहे, डॉक्टर काय झालंय त्याला? तर डॉक्टर सांगणार आहे, माफ करा, याला जरा उशीरच झाला. काय उपयोग आहे रे? म्हणून सावध राहा. या जगात एकच सत्य आहे, सत्य तो विठ्ठल. माझ्या देवाशिवाय या जगात कुणी सत्य नाही, बाकी सगळे लबाड आहे. म्हणून तुकोबारे सांगतात, देवाला आवडल असं वागायला शिका. कारण या विश्वावर फक्त एकाच गड्याची सत्ता चालते. या जगावर एकाच गड्याची सत्ता चालते. झाडाचे पान आलेजाची सत्ता, मी चालविला सूर्य चाले, मी बोलविल्या वेद बोले, मी हलविल्या प्राणुषी हले जगाची चालता. तुझी सत्य वेदासी चाल, तुझी आरशात बघितलं तर त्यालाही सुधरत नाही. ते का नाही, मीच आहे का इतकं देखणं करायचं. त्यामुळे कोणी काळ असलं तर त्याला नाराज नाही व्हायचं. त्याला जर कोण म्हणा तो काळ थांब पैसे दे मला, मी मग पोरा होऊन दाखवतो. या जगात सगळं काय करता येतं. देवाच्या लक्षात आलं, मी जे दिलं होतं फुकट याच्यावर सुद्धा ह्याने आक्रमण केलं. ही इतकी खतरनाक माणसं. मग देवाने एक हातचा त्याच्याजवळ ठेवला. ते कोणाच्याच बापाला सापडलं नाही. कीर्तनाला आलेली सगळी माणसं ऐकून जा. मेडिकल सायन्स हाय डिपार्टमेंट, एमडी सोमडी कुंबडी काय असतील ती डॉक्टर, त्यांच्या बापाला सुद्धा सापडलं नाही. बरं
महाराज ते गिफ्ट म्हणून माणसाला त्यानं दिलं. गिफ्ट हे जगात कुणाच्या बापाला देता येत नाही आणि जगात कोणत्या गिफ्ट शॉपीमध्ये भेटत नाही. हा ते त्यानंच द्यावं. महाराज कस काय बरं? तत्वज्ञानी देश आहे. देशातला देश खतरनाक देश, त्याला अमेरिका म्हणतात. सूक्ष्मातलं सूक्ष्म त्याने शोधून काढ. अणू रेणूर पेक्षाही लहानातला लहान पण ज्यांना सापडला त्याला अमेरिका म्हणतात. त्या अमेरिकेसारख्या देशाला सुद्धा सापडलं नाही देवाने दिलेलं. मेडिकल सायन्सला नाहीच नाही. कसं काय बघा, डॉक्टरला सुद्धा सापडला नाही बरं का. छातीतनं कळ आली की माणसं डॉक्टरकडे घेऊन जातात आणि डॉक्टर पाशी गेल्यावर त्याच्या बरोबर गेलेली माणसं ती लय उतावळे असतात. त्याला काय झालं विचारायला, डॉक्टरला सुधरू देत नाही. त्याला पहिली उचकी दिली डॉक्टरच्या पाशी. आपल्या बरोबर आलेली माणसं म्हणजे डॉक्टर काय झालंय त्याला. डॉक्टर मला थांब, मला तपसू दे त्याला. मग डॉक्टर 2 पायपा कानात घालतो, 1 पाईप आपल्या छाताडावर टेकवतो आणि डॉक्टर पुन्हा तपसत असताना ती दुसरी उचकी देतो. त्या दुसऱ्या उचकीमध्ये आपल्या बरोबर आलेली माणसं मला डॉक्टर काय झालंय त्याला. त्यानं तिसरी उचकी दिली. आणखी माणसं म्हणजे डॉक्टर काय झालं. डॉक्टर म्हणला गेलं. आज पण शहाण्या काय गेलं. डॉक्टर म्हणला मला काय सुधारलं. ऐका बारकं नाही का, जे डॉक्टरच्या बापाला बी सापडलं नाही ते विश्वाच्या मालकानं तुम्हाला आणि मला अरे गिफ्ट म्हणून दिलं होतं. तुम्ही हाय माग म्हणून म्हणते तसं मी असा आगावपणा करतो. तुम्ही जरा सुरातली माणसं माग आहे म्हणून, नाही तर तसं मला ह्याच्यातलं काय कळत. त्यातलं तुम्ही माग छान आवाज आहे, गोड गात आहे म्हणून मला त्या समजून. काय लता दिदीनी गायलेलं गाणं आहे, देशासाठी गायलं होतं. त्याची चाल होती, मी ह्याला वापरलं. ते नाव या महाराष्ट्राच्या मातीत या देशामध्ये अमर राहील. देवाने दान म्हणून दिलाय, त्याला जीव म्हणतात. काय म्हणतात? फुकट दिला. कोणाच्या बापाला देता येत नाही म्हणून त्याचे तुमच्या माझ्यावरती उपकार आहेत. म्हणून एक तर देवाकडे मागायचं नाही. हे इतकं त्यानं दिले, इतकं दिले, मागण्यासारखं काही ठेवलंच नाही. आणि जर मागायचंच असलं तर महाराज म्हणतात परत त्यालाच मागा. बाकी या दुबळ्या जगात कुणाला मागू नका, कारण द्यायला सुद्धा दानच लागते. आणि ज्याला मागायचंय त्याला मागायची बी अक्कल लागते. या मृत्यूलोकीतला व्यवहार चुकलाय. काय चुकलाय? व्यवहार चुकलाय. इथं मागणाऱ्याची बघा, मैत्री बरोबरीची असावी तर ती टिकते. प्रेम बरोबरीचं असावं तर ते टिकतं.
कळलं का? अजून किती उदाहरण देऊ? कुस्ती सुद्धा बरोबरीची असावी तर ती टिकते. समजा 100 किलोचा पैलवान आहे आणि माझ्यासारखा 50 कापड काढून जर पुढे आला तर बसलेली म्हणतील ही कुस्ती नूर आहे, याच्यात मजा नाही, यात फिक्सिंग झालेलं आहे की नाही? आणि शेवट सांगू का, भांडण सुद्धा आणि वैर सुद्धा बरोबरीच्या माणसावर करा. एखाद्या गरीबाला मुस्काट देऊन तुझी ताकद दावत असेल तर भिकला लागशील, ध्यानात ठेवा. कारण वैर सुद्धा बरोबरीच्या माणसावर करा, म्हणजे भांडणाची सुद्धा चर्चा झाली पाहिजे. तुम्ही हारला तरी चालेल, पण भांडण कुणावर काढलं कळलं ना? रामायणातलं एक नाव आहे, काहीच घेणं देणं नव्हतं त्याच. बघा काही नाही, जर एखाद्याला बायको नसती तर दुसरे नाही असू दे चालू दे, ती जर पाकिट भरत असतील तर बँकेचे लिंक सभासदांना माफ असते. तुम्ही बघा काय वाढवलं ऐका ऐका ध्यान द्या. रामायणातलं एक नाव आहे, काहीच गरज नव्हती, त्याचं नाव रावण आहे. स्वतःला बायको नसती तर दुसऱ्याची पळवली असती तर शास्त्रानं मान्य केली असती. पण स्वतःला 80,000 बायका असताना त्यात मी मनन घ्यावं, 2 नंबर 3 नंबरची बायको असती तर चाललं असत. पण सगळ्यात बायका जगात 23 स्त्रिया सुंदर आहेत. किती कीर्तन आहे का? किती? 23. आणि 23 स्त्रियातली 1 नंबरची बायको सुंदर कुणाची असेल तर त्याचं नाव रावण. तिचं नाव आहे मंडोदरी, फार देखणी स्त्री आहे आणि ती बायको आहे रावणाची. एवढी देखणी आहे, काय गरज होती सीतेला पळवायची? पण ती काय गरज? पण विनाशकारी विकृत बुद्धी, भांडण काढाय माणूस नव्हता. मोठ्यावर भांडण काढायचं आणि हलक्यात घेतलं तर भांडण मिटतं. भांडण मिटलं नाही पाहिजे असं भांडण काढायचं. म्हणून ती रावणाची बुद्धी गेला आणायला, आणली ती आणली, रामाचीच बायको आणली. बरं आणू नका, स्वतःच्या बायकोनं त्या दिवशी झोपू नाही दिली. वाक्य ऐका बायकोचं काय, मला सवती किती असलं तुम्हाला लय येत. साधा प्रश्न, बोलताना सुद्धा हलक्यात बोलतात, लय वका वका करत नाही. टेन्शनची बाप ह्यांच्याकडनं शिकून घ्यायची कशी बोलायची. रावणास आपल्याला ताळ दिसणं उठलं, नुसता शब्द केलता मला सवती किती, उठूनच बसलं. बर एवढ्या सवते तर रामाची बायको आणायची काय गरज? आणि तिसरा प्रश्न होता, आणलीच तर तिला भोगली का नाही? प्रश्न 3 आहे आणि तिन्ही प्रश्नाचं उत्तर संयमानं दिलं, त्याला रावण म्हणतात. शास्त्रानं त्याला मला मी काय त्याचा प्रचार करायला रावणाचा, तो काय माझा सासरा नव्हता. बऱ्याच जणांनी आपल्याला दिलं का रावणाचं नाव घेतलं, तो काय आपला तसं काय खानदान नाही, बांधाला बांधा आपला. पण आपलं हे बघा, चांगल्याला चांगलं कवा तरी म्हणा. त्यावेळी त्याचं उत्तर आहे, हे बघ आणली या माझ्या कुळाचा उद्धार करण्यासाठी आणली. आणली तर माझ्या कुळाचा उद्धार करणे. अरे सीता आणून कुळाचा उद्धार काय व्हायचंय? 2 तुला सवते मलाही माहिती, जगातली सुंदर देखणी बायको 1 नंबरची माझी आहे, तशी पापी नजर माझी कुणावर बी जायची नाही. आणि रावणाचा संयम तो भारत देशाचा पुरुषार्थ आहे. जर त्याच वेळे रावणाचा संयम राहिला नसता तर रामायणाचा सत्यानाश झाला असता. ऐकताय? म्हणून आत्ताच्या रावणापेक्षा तो रावण चांगला होता, हे शास्त्रानं नाही, शास्त्राच्या बापानं सुद्धा मान्य करावं लागेल. कळलं का माझं बोलणं तुम्हाला? आणि हे बघा ऐका ऐका, म्हणून काही गोष्टी शिकून घेत जा, काही गोष्टीचा अभ्यास करत जा. मला जास्त तुम्हाला काही सांगायचं नाही, कीर्तनाला आलेली सगळी माणसं ऐका. म्हणून बरोबरीचं वैर असावं आणि भांडण सुद्धा बरोबरीचं असावं प्रत्येक गोष्टी. म्हणून मागताना सुद्धा बरोबरीच्या माणसाकडे मागत. कीर्तनाला आलेल्या सगळ्या माणसाला मला सांगायचं, बघा मागताना जर मागणं चुकलं तर फसगमत होती. गावातले एका शेटजीकडनं 200 रुपये उसणं आणायचे होते. किती आणायचे होते? किती आणायचे?
उसने आणायचे. बापानं सांगितलं बाळा जा रे गावातल्या शेठजीकडनं 200 रुपये उसने घेऊन यायचा. पोरग फळ्यात गेलं. शेठजी माडीवर झोपले वरती. ओ शेठजी, ओ शेठजी. बंद करा की ते. तुमच्याकडे ध्यान जाते माझं. तुम्ही पेपर वाचा आले का आपल्यासारख्या माणसाने अशी अपेक्षा तेव्हा पेपर देऊन टाका असं ठेवा. नाही होऊ शकतं असं कधी कधी. आता ते पेपर बघताय बाकीचे मोबाईल बघताय फक्त ते दिसतायत मला बाकीचे दिसत नाही. एवढ्या गर्दी सुद्धा चॅटिंग चालू आहे. खतरनाक काम आहे सर. जाऊ दे नादा लागा नको. ऐका ओ शेठजी पोरगा आलं ओरडत आतमध्ये. शेठजी माडी झोपले. ते वर गेलं शेठजीला उठवा. शेठजी काय माझ्यासारखं नव्हतं. चांगलं असं मोठं मोठं 100 किलोचं शेठजी होतं. डिरी बिरी अशी मोठी होती. उघडच झोपलेलं शेठजी. उन्हाळ्याचे दिवस आणि ह्या बाळ्यानं बघितलं शेठजी उघड. बाळ्या लागला हसायला. बाळ्या शेठजीने विचार बाळ्या हसतोस का? ते आले 200 रुपये उसणं मागाय आणि ती लागलं शेठजीकडे बघून हसाय. शेठजी म्हणलं हसू नाही तर रडू का? तू म्हणला का तुम्ही एवढी ढोले माडीव झोपलाय मी याला बिला तर जाळाय कसं लिहायचं. आलंय कशाला 200 रुपये उसणं द्यायला का? शेठजी म्हणाला बांधून ठेवा याचा बाप आल्याशिवाय सोडू. त्याला बांधून ठेवा. पोरग सकाळी आले म्हणून पप्याला पाठवलं. जरा पप्या बाळ्या सकाळी गेलाय अजून नाही आला. जा त्याचं धाकटे पोर आलं. शेठजी बाळे आलाय का? ये तुझीच वाट बघत. सकाळी आलंय ते आले. माडी झोपलो मी. मला बोलू नका. इथं येऊन बोला मला. इथं या माईक द्या. किती जीव तोडायचा. हे विक्षेप होतो कीर्तनात आहे ना. ही सगळी रंगदेवता मी तयार करत आणल्या तुमच्या चेहऱ्यावर. 12 वाजता कीर्तन तयार करणं सोपं. टायमिंग कीर्तनाचं संपून गेलं. जिथं संपाय जाते तिथं सुरू व्हायला आलं. इतका उशीर झालाय. त्यामुळे तुमच्या पाया पडून सांगतो बोलू नका. नाहीतर टक्कार देऊन जीव सोडीन तुमच्या पायावर. नाही एवढं सोपं नाही. आणि तिसरं कीर्तन आहे. सकाळी मगाशी आज शिरवळ कशी सावरदऱ्यात करून मी तुमच्यापाशी आलोय. आणि आत्ताच करून मला उद्या सकाळी काल्याला जायचंय. मला 500 किलोमीटरचा प्रवास करून जायचा. मी इथनं गेलो की आंघोळ करून मला उभंच राहायचं. तरी जर मला समाधान नाही मिळालं तर तुमच्या पैशाला काय करायचंय मला. धाकटा आला त्या शेठजीला विचार. ओ शेठजी बाई आलाय का? तो ह्याचाच भाऊ ना. ते म्हणलं आलाय इकडे. आज सकाळी आले वर आलं माडीव. मला म्हणते एवढं ढोलं माडीव झोपलाय मेला बिला तर जाळाय कसं न्यायचं. ते म्हणलं कशाला त्याच्या नादाला लागता. येडाय तू नादाला नाही लागायचं. तुम्ही मेला ना तुमचं तुकडं करून या. याला मी बांधून ठेवा. दोघांना बांधून ठेव. टांगून ठेवले दोघांना. बाप म्हणाला का गोपन बी तिकडं दगड बी तिकडं. बापानं लगेच बाप याला बघायला. शेठजी पोरं आल्यात का? ये तुझीच वाट बघित होतो. आता हे त्यांचाच बाप ना. आज सकाळी थोरला म्हणते तुम्ही एवढं ढोलं मेला बेला तर माडीव जाळाय कसं. धाकटा आलंय ती म्हणते तुकडं करून यायचं. बाप म्हणला कशाला पोरांच्या नादाला लागायची. इडी येते यार पोरच येते कशाला ताण देतो बुद्धीला. तू मेलास ना माडीवरच राखेलचा डबा आली होती कशाला. मिळतील का? ज्याच्याकडे मागायचं आहे त्याची द्याची दानत आहे. पण मागणारा चुकून जमत नाही. इथं समीकरण लागलं पाहिजे. देणारा बी दानशूर पाहिजे आणि मागणारा बी चतुर पाहिजे. इथं बरोबर या अभंगात दोघांची जोड जमली. देणारा विश्वाचा मालक आहे तो कशातच कमी नाही. खिळी मुंगी रेड्या हत्तींपासून त्याच्यावरती त्याची सत्ता आहे. मी चालविल्या सूर्य चाले मी बोलविल्या वेद बोले मी हलविल्या प्राणू चाले जो जगाची चालिता. त्याची ताकद काय? हे महिप्रकते केवढे राहो चालवे आपल्या पहाडे तैसा मी एक पतित परी तुझा मी मुद्राणी. त्याची ताकद आहे. मग ज्याच्याकडे मागायचंय ते कुणी आयरा गैरा विश्वाचा मालक आहे. जे मागतात ते बी कुणी काय आयरे गैरे नाही. ते कोण आहे म्हणे रामेश्वर भट्ट तुझा तुका विष्णू नाही. बरोबर दोघांची जोड जमली. म्हणून देणारा सुद्धा खंबीर पाहिजे आणि ज्याच्याकडे मागायचंय त्याच्याकडे 3 गोष्टी पाहिजे. एक स्वातंत्र्य पाहिजे,
उदारता पाहिजे आणि श्रीमंती पाहिजे. यातली एक जरी गोष्ट नसेल तर देता येत नाही बरं का. तिन्ही गोष्टी लागतात. कस काय महाराज ऐकून जा. एखाद्याकडे श्रीमंती आहे पण स्वातंत्र्य नाही. उदारता आहे, स्वातंत्र्य नाही, श्रीमंती आहे. उदारता बी आहे पण स्वातंत्र्य नाही. दान देता येत नाही. बघा विदर्भ मराठवाड्यात कीर्तनाला जातो तिकडं अशी देणगी आपल्या मंदिरात देत नाही. मग सप्त्याच्या दुपारच्या वेळेमध्ये अशा आपल्या गावातनं फिरायचे. टाळ पकवाज, टाळ आणि पकवाज दारात वाजला की घरातल्या मंडळी बाहेर यायचं. जी काही पट्टी आपली ठरलेली, जी देणगी ठरली द्यायची गाव स्वरूपी मीटिंग मध्ये, ती त्या कुटुंबाने तिथं आणून द्यायची. पुढं चालायचं. पाटलाच्या दारात टाळ वाजला, पकवाज वाजला, पाटील आला. मोठी माणसं खतरनाक असतात. पाटील बाहेर आला. पाटील मला गाड्या कशावर आलाय? आता टाळ पकवाज घेऊन काय तुझ्या घरावर दरोडा टाका आलेत का? दे ना, सप्त्याची पावती देऊन टाक. त्या कार्यकर्त्यांनी सांगितलं सप्ता सप्ता. हा कुठला तर बुवा आणताय तुम्ही, काय प्रपंचाला लावताय का? चांगलं करताय. कुठला तर बुवा आणताय त्याला 12 वाजस्तोवर बोंबलायला लावताय. आम्ही काही शिमग्याला चुकलोय का? सरळा बोल गड्या वाचा बसल. त्याचं झालं की पुन्हा जागर का फागर आहेच. त्याचं झालं की पुन्हा आकडा का काकडा आहेच. त्याचं झालं की पुन्हा वाचन का फाचन आहेच. आज झोपा लागून देताय का? औषध पिऊन झोप की. जर सप्ताह चाललेला तुझ्या कानाला गोड वाटत नसला तर तू राहावं कशाला इथं? एवढं सगळं बोलले. कार्यकर्त्याला वाटलं एवढं बोलतोय म्हणजे अख्ख्या सप्त्याचं एकटं काम करीत. कार्यकर्त्यानं आकडा नाव टाकलं. पाटील नाव टाकलंय, आकडा टाकू का? तो म्हणला थांब. मागच्या दाराला त्याची बायको भांडी घासत होती. माग गेला. श्रीमंती आहे, उदारता आहे पण स्वातंत्र्य नाही. गेलं मागच्या दाराला. बायकोचा होता स्क्रू दिला. तिला हाक मारली. माणसं आल्यात, माणसं माणसं. ती म्हणली तुझ्या पाया पडते, आज दत्त जयंती, उद्या काला उद्या. मास नगा, मास नगा. म्हणला माझे मास नको, माणसं माणसं. ती म्हणली असं सरलं म्हणली माणसं कशा आल्या? पैसे 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 देऊन टाक रुपयात हो मोकळा. श्रीमंती आहे पण स्वातंत्र्य नाही. दान देता येत. श्रीमंती आहे, स्वातंत्र्य बी आहे पण उदारता नाही. तरी बी दान देता येत नाही. कसं काय बघ, एखादं सप्ताह पिशवी भरूनच आणली. पैशाची पिशवी भरून आणली आणि कार्यकर्त्याच्या पुढं मंदिरात ओतली. पैसे मोजायचं पिशवीत घाल, पैसे मोजायचं पिशवीत घाल. कार्यकर्ता गुंतावून पडला दोनदा. ही पैसे मोजायचे पिशवी. त्याला वाटलं एवढं सप्य जर पैसे सप्त्याला दिला तर देवळात घेऊन आले म्हणजे कशाला आले? देवाला द्यायला आला असं. हे तुम्हाला एवढं जर मिळालं तर मला 10 वर्ष गावाला रुपये मागायची गरज नाही. इतकं आनंदी झालं की 2-3 तास दुमतवून पडले. ही मोजायचं पिशवीत घाल, मोजायचं पिशवीत. सगळं पैसे 2 तास मोजलं जातील आणि पुन्हा त्यातली एक 500ची नोट काढली. कार्यकर्ते जाळ झाला या श्रीमंतीचा. एवढं पैसे दिलं मोजलं. ते म्हणलं जाऊ दे आता 500 तर 500. ते म्हणला लिहू. ते म्हणलं काय लिहू? ते म्हणलं काय लिहू? 490 माघार दे. काय किती राहिलं? किती राहिलं? ते म्हणलं 10 तर 10. ते 10 लिहिलं. 10 लिहिलं आणि ती कट्ट्यावर जाऊन बसलं. आणि ती तेवढं थांबलं नाही. ती म्हणते पुकार पुकार. ती म्हणलं ह्याचं माघार दिलेलं बरं, पण आता माघार द्यावं तर भांडायला लागेल. मोठ्याच पैसे माघार देतो म्हणजे लूटमात झालाय. त्याची पैसे काय माणसं बोलतील रामदास नाही. म्हणलं असू दे, पुकरावं. 2-4 वेळा पुकारलं तर जाईल उठून. 2-4 वेळा ह्याला पुकारला. अमक्या तमक्याकडं 10 रुपये, अमक्या तमक्याकडं 10 रुपये. 2-4 वेळा पुकारलं. ती गप झालं. ते म्हणलं पुकार की. म्हणलं आम्ही आता पुकारले. ते म्हणलं असं नाही पुकरायचं, मी इथं हाय ना तवर पुकार. म्हणलं मी येलो आता. हे त्याला वाटलं तासाभरानं जाईल उठून. त्याला जी झोपी केली पुकरायला. 10ला झोपी झाली. त्याच्या तोंडाला फेसाला 4 वाजल्या तरी जात उठलीच. अमक्या तमक्याकडं 10 रुपये, अमक्या तमक्याकडं 10 रुपये, अमक्या तमक्याकडं 10 रुपये, अमक्याकडं 10 रुपये. अमक्याकडं 10 रुपये म्हणायचं बंद झालं. म्हणायचं अमक्याकडं 10 रुपये, 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 अमक्या तमक्याकडं 10 रुपये.
दिले ती किती ऐकायला किती येते? ऐकायला काय येते? असली जात मोक्षाला जाईल का? हे स्वातंत्र्य आहे, श्रीमंती आहे, पण उदारता नाही. दान देता येत नाही. मग तुकोबा रे, ज्याच्याकडे तुम्ही मागायला निघालाय त्याच्याकडे या 3 गोष्टी आहेत का? तुकोबा रे म्हणजे वेळे आहात का? आणि माझा जगाचा मालक आणि त्याच्याकडे या सगळ्या 3 गोष्टी आहेत. विटेवरी ज्याची भावना मी ज्याच्याकडे मागाय निघालोय त्याच्याकडे या 3 गोष्टी आहेत. तो दाता आहे या विश्वाचा. विटेवरी ज्याची बाहुले समान रुची एकदान शूरदाता. दान शूरदाता आहे. सगळ्यात मोठं त्यानं दान दिलंय. जिने हा जीव दिला दान. तुकोबा आहे. मग त्याच्याकडे जाऊन तुम्ही काय मागणार आहे? मागणीपर्यंत अभंगाला मला न्याय द्यायचाय. तत्पूर्वी मला तुमची सगळ्यांची गरज आहे. ताट बसा फक्त आता. फक्त न्याय देत असताना मला तुमची गरज लागेल म्हणजे तुम्हाला अभंग कळेल. अभंगात आपण प्रवेश करतोय. फक्त लक्ष द्या. आता तुकोबा आहे. तुम्ही त्याला काय मागणार आहे? महाराज म्हणले मी पैसा श्रीमंती असलं काही मागणार नाही. मग जिने हा जीव दिला दान. नुसता दान नाही दिला. जगात बऱ्याच कंपन्या आहेत गाड्यांच्या, आहे की नाही? अशी कुठली कंपनी जिनं गाडी बी दिली, गाडीवर ड्रायव्हर बी दिला? आहे का अशी कुठली? सांगा मला एखादी कंपनी या कंपनी गाडी तयार केली, गाडीवर ड्रायव्हर बी दिला. आहे का अशी कुठली कंपनी? या जगात अशी कुठली कंपनी नाही. पण या विश्वाच्या मालकाची अशी कंपनी आहे. तिने ड्रायव्हर बी तयार केला आणि गाडी बी तयार केली. रात्री झोपवल्यावर सकाळी उठवायला येतोस रे. ऐकून जा बसले रे सगळे. हे देवा, तुझ्या उपकाराची फार मोठी जाण आहे रे. रोज रात्री झोपवलं की सकाळी उठवायला येतोस रे. 1 मिनिट जर उशीर झाला, 1 मिनिट जर उशीर झाला, घरातली माणसं जोरात ओरडत, पाहुणी दारा तुम्ही रे, पाहुण्याच्या गाड्या अंगणात उभ्या राहतील.
कोणाची आशा कोण बोलावी ते तसं जमत नसतं. मी सकाळी बी कीर्तन केलं. मी गात नाही. मी प्रथमेश महाराज म्हणतो मीच गा. मी मोसम बघतो आणि मग गात तसा गात नाही. त्यामुळे त्यांचा आवाज बसलाय आज पॅक झाले. चाले हे शरीर कोणाचे असे कोण बोलवी तो हरिविना देखवी ऐकवी एक नारायण. देवा तुझ्याशिवाय हे कुणी चालवत नाही म्हणून आता मला काही नको. बोला बसले. साधा प्रश्न आहे. समजा रात्री झोप आणि सकाळी तो उठवायचा आला काय होऊ शकतो? पुढची परिस्थिती काय? घरातली सगळी खचून गोबाळी. भाऊसाहेब एकदा तरी डोळे उघडून बघा. किती माणसं आल्या. अख्खं गाव आलंय. राजा बुवा पण आला. बघतोय का? ते बघतोय का? का बघायला लावणारा डोळा आहेत की नाही? मड्याला डोळा आहेत का नाही? महिला मंडळ आहेत की नाही? मग मड बघतं का? आणि मड्यानं बघितले तुम्ही थांबाल का? 90 मध्ये 595 न घरी. मड्याला डोळे आहेत पण बघत नाही. याचं उत्तर असं बघायला लावणारा गेला. मड्याला पाय येते की नाही? मग मड्यानं म्हणायला पाहिजे की नाही खांदकरी तुम्ही असं सरळ बसन वाट्याकडे या. मी सगळ्यांच्या गाठी घेत घेत गोळाबोळानं खाली येतो. म्हणायला पाहिजे का नाही? म्हणत नाही. पाय आहेत पण चालत नाही. याचं उत्तर असं आहे चालायला लावणारा गेला. म्हणून तुकोबारे म्हणतात. माझ्या लक्षात आलं हे चालायला लावणारा हे बोलायला लावणारा तूच आहेस. म्हणून या जगात हे टिकवायचं असेल तर देवा मला काय कर तुझा विसर देऊ नको. Thank you.
आत्ताशी एक पडदा पडलाय, अजून 3 पडदे शिल्लक आहे. एका पडद्याला 11:15 वाजत आल्या. खरंच 11:15. चला देवा, तुझा विसर न पडावा. देवा, मागायला आलोय, तुझा विसर फक्त झाला नाही पाहिजे. माणसानं विसरलं तरी चालत, आपल्याला देवानं विसरू नये यासाठी वागा. म्हणून सांगू का, डाव्या हातात घेतलेली तंबाखू आणि उजव्या बोटावर घेतलेला चुना लावणाऱ्याने सांगा किती वेळ लागतो? चुना लावणारे, डाव्या हातात घेतलेली तंबाखू, उजव्या बोटावर घेतलेला चुना, बसलेले सगळे सांगा, सगळं तयार आहे. तंबाखू उजव्या डाव्या हातात आहे, चुना उजव्या बोटावर आहे. लावा. मी सांगतो नाही, सगळेच लावतात, सगळेच लावतात. ऐका, त्यांच्याकडे द्या, त्यांच्याकडे बोट नाही, सगळे लावतात. आमच्यात बी बरीच आहे ती चुना लाव. त्यांना काय, कुणाला काय म्हणत. चुना लावणाऱ्यांसाठी माझं सांगणं आहे का, इकडला चुना इकडं लावाय किती वेळ लागतो? डोळ्याची पापणी लावायची आत, आहे का नाही? लय तयार माणसे चुना लावाय. एक पठ्य म्हणतो माझ्यासारखा चुना कुणी लावत नाही. जो म्हणतो ना माझ्यासारखा चुना कुणी लावत नाही, त्याला सांगतो ऐका, डाव्या हातात घेतलेली तंबाखू उजव्या बोटावर घेतलेला चुना, इकडचा चुना इकडं लावायच्या आधी जो तुम्हाला आणि मला लावतो चुना, त्याला देव म्हणतात. ऐकताना सगळे बसलेले. म्हणून सावधरा, आलेल्या सगळ्या माणसाला सांगून जातो. इतकं फास्ट आहे त्याच्याकडे वर्जन, इतकं फास्ट वर्जन आहे. तुम्हाला वाटत असेल त्याचं सॉफ्टवेअर लय खतरनाक, त्याच्या तडाख्यातनं कुणी सुद्धा सुटला. भल्याला सोडलं नाही त्यानं, 60,000 वर्ष तपश्चर्या करणाऱ्याला सोडलं नाही. आपलं काय घेऊन बसलं? आपण तर 2-4 कीर्तन ऐकली. आपलं काय घेऊन बसलंय? आपण देऊन लाखभर रुपये दिला असतील, अजून काय देणार आहे आपण? आपण काय केले? आणि तरी मी छाती तू हे कुत्र्यानं बारदान फाडल्यागत पळते. काय आयुष्यात काही सुद्धा बरं, कधीतरी हिशोब करायला शिका. तुम्ही पळा, माझं म्हणणं नाही पळू नका, पळायला पाहिजे, प्रपंच उभा केला पाहिजे, पण तसा उभा करून दाखवा. आपला प्रपंच काय? कधीतरी यादी काढा, असली तरी एखादी बायको. काय रे आपल्या प्रपंचात? काय असली तरी एखादी बायको, असली तर म्हणते म्हणजे आता 40-45 पोरांच्याकडे माझे बायोडेट आहेत. माझ्याकडे गेलं कीर्तनाला की माणसं म्हणतात, बुवा एवढा बोंबलत फिरतो, आमच्या पप्याला एकुदी पुरगी बघ ना. कीर्तनाला आलोय का तुझ्या पप्याला पुरगी बघायला आलो? बघा, अशी माणसं आम्हाला काम सांगतात रे, लई खतरनाक माणसं आहेत ते. तिच्या घरी गेल्या त्या म्हातारीने मला म्हणायला पाहिजे की नाही, महाराज गेला साळण दिला तर ज्ञानेश्वरी आण, महाराज गेला देऊला तर गाथान, आणि गेलासच पंढरपूरला तर तुळशीची माळा. का पप्याला पुरगी बघ ना. पावसाळी आधी आमच्या बुवांची लग्न होईल ना, तुझ्या पप्यावर कवा गुलाल टाकायचा? आम्हाला काय बी आमचं दुःख आम्हाला माहिती. माणसं आम्हाला काही काम सांगतात. कीर्तनाला आलेल्या सगळ्या माणसाला सांगून जातो काय का, ध्यान द्या माझ्याकडे बघा, उभं राहायला सांगतो तेव्हा मला फक्त तुझा विषय. जर तुम्हाला माझा विसर पडला नाही तर तुम्ही काय करणार आहे? महाराज म्हणतात, देवा तुला खरं सांगू का, वचनपूर्वक सांगतोय बघ, तुझा जर मला विसर पडला नाही तर मी एकच करेन. गायनाचे उडी आपुलिया छंदे, मनाचे आनंदे आवडीने, गुण गायना आवडी, गुण गायना
गुणाच्या नादात किती वाजले हेच मला कळालं, म्हणून माझ्या ध्यानात आलं आता आपण नवराकडे घेतलं पाहिजे. गुण गाईनावरी, गुण गाईनावरी, हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी. देवा मी तुझं गुण प्रेमाने भावाने गाय. देवा त्याच्यामध्ये एक प्रकार आहे, त्या भक्तीमध्ये ते गुण गाण्यामध्ये एक जोडी आहे, त्या जोडीतले प्रेम जेवढं आहे त्या प्रेमाच्या भावाने मी तुझं गुण गाय. आता किती जोडे? बऱ्याच जोडे. आता जोड्या संपल्या, आता एकच जोडी राहिली, चप्पलची जोडी. बाकी आता सगळ्या जोड्या फुटल्या. सगळ्यात प्रेम होतं नवरा बायकोच्या जोडीत, होतं का नाही? हे प्रेम न तुटणार होतं. आता लग्न झालं की 16व्यानं पोरगी माघारी येते, दिवस मागते. नवरा बायकोची जोडी तुटली, प्रेम संपलं. आता पूर्वीचा काळ चांगला होता. 80 वर्षाचं म्हातारं पुढे गेलं ना तर म्हातारी 200 फूट मागे चालायची, डोक्यावरचा पदर पडत नव्हता. तुम्ही घेऊ नका, मी मागचं सांग, आताच मी सांगणार नाही, कारण तुम्ही लाडक्या बहिणी आहात. मी तुमच्यावर एकही शब्द बोलणार नाही. तुम्ही लय खतरनाक औषध आहे. तुम्ही ह्यांच्यावर कब्जा केला आणि बुवाचं काय घेऊन बसला, यांना असला गडी तुम्ही गप बसवलाय. चला ऐकाय, 80 वर्षाचं म्हातारं सांगायचं, म्हातारी 200 फूट चालते माग. एखाद्यानं विचारलं ना, बाबा कुठं चाललाय? म्हातार म्हणायचं फिराय फिराय. म्हातारी कुठं आहे? मागा माग. म्हातारी माग का? म्हातार सांगायचं, माझा तिच्यावर विश्वास आहे, माझा तिच्यावर जीव आहे. माझी म्हातारी 200 फूट काय 400 फूट जरी मागे चालली ना तर डोक्यावर पदर घेऊन माझ्याच पावलावर पाय देत 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 फकड्याच्याच मागे येणार. कसला शब्द आहे, कसला विश्वास आहे. आता बरं आहे ना, आता रस्त्यानं चालली तर ह्यासनी वाटतात रस्त्याची सगळी मेल्या, आपण दोघच चाललो, आशीवर गळ्यात गळ घालून चाललो. आता प्रेम राहिलं नाही. पूर्वीचा काळ चांगला होता, जाळ झालाय ते टीव्हीचा, टीव्हीतलं बघायचं आणि घरात चालू करायचं. आतापर्यंत आवाज आवाज तर बोलवायचे, आता सत्यानाश झालाय. आता टीव्हीतलं बघायचं आणि सुरू करायचं, असो हे असो, अरे असो ए रे जा रे खा रे बोंबलत बसले. झालाय संस्कृतीचा जपात साहेबांचं नाव आलं चुकून, त्यांचा दरार असणार आहे, त्यांच्यात तब्येत कळत असेल. हा तसं माणूस बी पाहिजे. आता माझ्यासारख्या बायकोला दम दिला म्हणजे दार लावून हाणीन ती. तुम्हाला सांगायला माणसं असतात, कीर्तनकार आमदार खासदार बायकोच्या पुढे सगळी गबगार असतात, कुणी बी असतात. ऐका ऐका, पूर्वीचा काळ चांगला होता, आता सगळं संपलंय रे. आता काय राहिला. ऐका ऐका, नवरा बायकोच्या जोडीतलं प्रेम संपलं. दुसरी जोडी भाऊ बहिणीची जोडी. कधी डाग नाही लागला या जोडीला. बहीण जर रक्षाबंधनला आली नाही ना, लहानाला भाऊ आपल्या बापापाशी म्हणतो, बाबा माझी तायडी नाही आली हो. बाबा बघा ना, तिला जाच असेल, सासू बोलत असेल, सासरा बोलत असेल, बाबा बाबा माझी तायडी नाही आली बाबा. आणि भाऊ रडायचा, पूर्वीचा भाऊ रडायचा. बहीण आली नाही ना, भाऊ रडायचा, बाबा बघा ना, बाबा बघा ना का नाही आली माझी तायडी. म्हणून देव सुद्धा ना ए पोरगी कुणाला बी देत नाही रे. एक पोरगी तो भाग्यवान आहे, 2 पोरे तो डबल भाग्यवान आहे. आणि ज्याच्या आयुष्यात नुसत्या पोरीस आहेत ना, त्याच्यासारखा पुण्यवान या आबाळाचा. आणि या उलट ऐका, ज्याला पोरगीच नाही ना त्यानं समजायचं माझ्यासारखा पापी बी कुणीच नाही. कारण सांगू का, देव पोरगी मिळवायला पुण्य करावं लागतं. आता लय हलकट माणसं आहेत रे. एखाद्याला पेन मागितलं ना, पेन माणसं टोपान काढतात, दांडी हातात देतात. 5 रुपयाचा पेन द्यायची कुणाला दानत नाही रे. ऐका ऐका, देव येडा नाही त्याला पोरगी द्यायला. त्याला पोरगी द्यायची असते ना, त्याला मागेल एवढा हुंडा द्यावा लागतो, गळाभरून सोनं द्यावं लागतं. एवढं सगळं दिलं ना तर मरस्तोवर तो बाप लेकीच्या दारात आणि लेकीच्या कानावर शब्द पडू देत नाही. तायडे तुझ्या लग्नाचं कर्ज झालंय ग. म्हणून या बाळाच्या खाली लेकी एवढं
नाही. देव येडा नाही त्याला पोरगी द्याला. पोरा म्हणाला पूर्वीची म्हणायची, आता नाही, आताच म्हणते आयफोन पाहिजे. मला ऑनलाईन क्लास चालू आहे. ऑनलाईन आताच म्हणते ऑनलाईन क्लास चालू आहे. रात्री 10 पासून 12 पहाटे 4 पर्यंत ऑनलाईन क्लास असतो. असं माझं कीर्तन बरं. जाऊ दे, ऐका. पूर्वी सकाळ चांगला होता म्हणून बाप आहे ना, आई मेली तरी रडत नव्हता रे, पण पोरी करता एकदा रडायची. अख्खी दुनिया बघायची. खर तर बापाच्या डोळ्याला असो कधी येत नसतं. तरी दगडासारखा बाप आहे समाजाला वाटत, पण लेकीसाठी मेणापेक्षा मऊ होतो. रडला होता की नाही बाप? कीर्तनाला आलेल्या सगळ्या लेखीने आठवा जागा. मी तुम्हाला जागा सांगतो रे, लई मयाळ आहे, लई प्रेमळ रे तुमचा बाप तुमच्या करता. म्हणून माहेरात कुणी नसलं तरी चालेल, पण लेकी करता बाप असावा. किती जरी दुःख असलं ना, हे तुला माहितीये माझा बाप माझ्या मागं खंबीर आहे. रुपये किशात नसताना बापानं माझं लग्न लावून दिलंय. माझ्या आयुष्यात मला अडचण नाही येऊ देणार. म्हणून ती लेक माहेरात सासरात जगते ना, येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला संकटाला आव्हान करते. माझा बाप माझ्या घरात येत आहे, काय मी संकट येऊ दे, माझा बाप माझ्या मागं खंबीर आहे. म्हणून कधीच रडत नाही बाप, पण तुमच्यासाठी रडला होता. जागा सांगतो आठवा. बाप साठवी तो अश्रू फक्त एका क्षणासाठी, जन्मभराचा रडतो लेक जाताना सासरी. ते मस्तकावर अक्षता पडल्या ना, सगळ्या माणसांना सांगितलं होतं त्यानं. ज्या भावकीनं 50 वेळा अपमान केला त्या भावकीला सांगत होता, हॉटेलात लग्न घेतले माझ्या तायडीच, लय पैसे खर्च केलं, माझा अपमान केलाय तुम्ही, सगळं मी विसरून गेलोय, पण माझ्या पुरीला आशीर्वाद द्याला या बरं का. सगळे बँडवाल्याच्या पाया पड, घोडवाल्याच्या पाया पडे, सगळ्याच्या पाया पडतो, भांडीवाल्याच्या पाया पडतो, सांगतो या बरं का लग्न. मस्तकावर अक्षता पडले की सगळ्यांना सांगतो 2 घास खाऊन जा बरं का. आणि सगळ्यांच्या नजरा चुकवत चुकवत कनातीच्या मागे जातो. माणसं बघतील म्हणून कनातीनं डोळं पुसतो रे. कनातुवली झाली की पैरणीनं डोळं पुसत पुसत पोरीच्या पुढे येतो. पोरीला घालवायची वेळ होती आणि पोरीच्या पुढे येतो. तायडीला आवाज देतो, हे तायडे तायडे रडू नको ग, रडू नको म्हणतो. बापच डसा डसा रडतो रे. मधी माया त्याच्या काळ्या मेघा कधी पुन्हा डोळ्यातलं पाणी झुजू झुजू संसाराचा काळाकडा पटामधी हसू जरी कनावा कला गरीबर तू थांब जरा त्याची भाकर लई अवघड भाऊ माझा गरीब आहे, मग ती येतानाच एखादी साडी तळात घालून आणायची पिशवी सासरवर. भावाला राखी बांधायची आणि ती साडी काढायची नेसायची आणि सासरा जायची. शेजार बाजारला सांगायचं वैस बघा ना आत्या, बघा ना माझ्या भावाने घेतली. हे प्रेम होतं का नाही? असं होतं का नाही? आता राहिले का? परवा एक तहसीलदार कार्यालयापाशी भाव भेटला मला. तो पाय चाकतायचा, महाराज तुझ्या दारात सुद्धा जाणार नाही, तिचं तोंड सुद्धा बघणार. अरे झाले काय सांग? तो म्हणला सही करायला आली नाही. सही किती हलकट रे आपण, सही करायला आलं नाही आपण रक्ताचं नातं तोडणारी माणसं आहे. जागेरा रे जागेरा, माणसानं माणसासारखं वागा, नाती जपायला शिका. कीर्तनाला आलेली सगळी माणसं भाऊ बहिणीचं प्रेम संपले.
हे ह्या जोड्या फुटल्या, आता एकच जोडी कलियुगात शिल्लक आहे. महाराज कुठली? आकाशात चंद्र आणि सूर्याची जशी जिवंत जोडी तशी मृत्यू लोकात देव आणि भक्ताची जोडी. त्या चंद्राच्या आणि सूर्याच्या जोडीला एक परी डाग लागला, पण देवाच्या आणि भक्तीच्या जोडीला डाग लागायचा नाही. म्हणून ह्याची माझी सर्व जोडी. तेव्हा या नात्यानं तुझं गुण गायन. मग तुम्हाला काय पाहिजे का? काहीच नको. न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा. काही नको. तुझ्या विसर न होणाऱ्या माणसांची सहवास दे, संगत दे. तुझ्या नामस्मरणामध्ये राहणारे, अखंड ध्यानात राहणारे असे संत आहेत, त्या संतांचा सहवास दे. 65 लाखाचा सावकार होतो, सगळं भोगल्याला मी साधू आहे, जगातला श्रीमंत साधू आहे. देवा मला काहीच नको आहे, मला त्यांची सहवास दे. आणि शेवटचं सांगू का देवा, हे सगळं भोगण्याकरता आम्हाला सुखानं गर्भवास दे. तुका म्हणे सुखे घालावे आम्हास. देवा सुखाने गर्भवास दे. तुको बरं गर्भवासी सुखाने देण्याची गोष्ट आहे का? काय सांगू गर्भीच्या यातना. मज भोगिता नारायणा मुनी मुक्त झाले देणे गर्भवासा. अन्नाचं पोरग एका खेळाशी झालं 12 वर्ष. महाराज गर्भातलं दुःख आहे. तुको बरं म्हणले तुझं तू बघ, पण आम्हाला सुखानं गर्भवास दे. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासे गुण गायनावडी. ह्याची माझी सर्व जोडी म्हणा. साहेब कोणाकडे जायचं? राजे देवांचा बाप महादेव आहे, त्या महादेवाला एकदा अभिषेक झाला. मंडळी आवाज दिला मंडळी महाराष्ट्राची सोनारी अभिषेक कशाचा घालायचा माहितीये का? 450 वर्षापूर्वीचा अभिषेक आहे. याच्या मागे कुणी भागणार नाही, याच्या पुढे घालायचे कुणी धाडस करणार राजे. अभिषेक कशाचा घालायचा माहितीये का तुला? कशाचा? दयाचा नाही, दुधाचा नाही, तुपाचा नाही. अभिषेक पक्षाची काय घरातली काय अंगातली कोट स्वर करायचं वेळ येतोय, स्वर करायचं वेळ येतो. आणि शास्त्र दृश्य मान जग हा कुठला ध्वज जर स्वराज्यावर फडकायचा असेल तर तुमच्या रक्ताचा अभिषेक महादेवाला झाला. माझ्या रक्ताने जर स्वराज्य मिळणार असेल तर तुझा पोरगा हातात तयार आहे. महाराष्ट्राचा जाणेला माझ्या किल्ल्यावर आणि राजा माता आलो राजा माता
महाराष्ट्राचा जाण्याचा राजा ते हकलेला आहे ताट बसा बोलता खचून आवाज आला पाहिजे इशारा केला महाराष्ट्राचा जाण्याचा राजा महादेवाच्या मंदिरात पोहोचलेला आहे शिवराजांनी उजवा हात महादेवाच्या पिंडीवर जोडलेला कपड्याची सबसेल बसली शिवराजाने सात पुष्पा उजव्या हातावर मारलेले आहे आणि जाण्याचा राजा बोलता झाला महादेवा आतापर्यंत तुला अभिषेक झाले असतील दयाचे दुधाचे तुपाचे हा अभिषेक दयाचा नाही हा अभिषेक सुपाचा नाही हा अभिषेक मराठ्यांच्या रक्ताचा आहे उद्यापासून तुला अभिषेक होते माझ्या आई बहिणीकडे कान्या नजरेनं बघणाऱ्याचे उद्यापासून अभिषेक होते देवाला देशाला धर्माला बांधवणाऱ्या एक नाही दोन नाही तीन नाही पाचीच्या पाची नागरिक संघाचे उद्यापासून या महाराष्ट्राच्या माते सपा महाराष्ट्राच्या मातेला पाचीच्या पाची नागरिक संघाचे रक्ताचा अभिषेक होते आणि आवाज झाला